नमस्कार सर्वांना। तर सध्या सुरू आहे पवित्र असा श्रावण मास आणि या श्रावण मासामध्ये बघा बऱ्याच लोकांच्या घरी ना प्रत्येक सोमवारी उपवास असतात। तर प्रत्येकाच्याच घरी बघा काय ना काय असं काहीतरी स्पेशल बनतच असेल। कारण बघा घरी जेव्हा सगळ्यांचे उपवास असते ना तर त्या दिवशी रात्रीच्या वेळेला काहीतरी स्पेशल बनतंच। आणि हा बघा लहानपणीचा माझा अनुभव आहे। म्हणजे आम्ही जेव्हा लहान असताना बघा बाबांचा वगैरे ना श्रावण सोमवारचा उपवास असायचा। आई तर प्रत्येक सोमवारीच म्हणजे तिचे 12ही महिन्याचे उपवास असायचे। पण बाबांचा आणि आमचा प्रत्येक म्हणजे श्रावण सोमवारी ना आम्ही लोकंसुद्धा उपवास करायचो, बाबासुद्धा करायचे। तर त्यावेळेला बघा आईसुद्धा ना प्रत्येक सोमवारी म्हणजे काहीतरी स्पेशल असं बनवायची। कधी मसाला वांगी, कधी पाटोळी, कधी काय असं काहीतरी चालायचं। आणि त्यावेळेला बघा म्हणजे जेवणाच्या एवढ्या रेसिपी नव्हत्या, जसं पनीर वगैरे आहे, मटर पनीर, ग्रेव्ही पनीर, म्हणजे पनीर वगैरे त्यावेळेला ना एवढा म्हणजे प्रसिद्ध नव्हता जेवढा आता आहे। तर त्यावेळेला त्या काळानुसार काहीतरी असं स्पेशल बनायचं। तर आतासुद्धा बघा बऱ्याच लोकांच्याकडे बनत असेल। आणि आज आमच्या इथे बघा सगळ्यांचा ना श्रावणी सोमवारचा उपवास आहे। म्हणजे मिस्टरांचा, सानूचा, मागच्या वेळेला तर किट्टूने सुद्धा केलेला, पण ती लहान आहे त्यामुळे मग यावेळेला मी तिला नको म्हटलं। तर आज मी बनवणार आहे मटर पनीर आणि सोबतच खिरीचा वगैरे म्हणजे खीर वगैरे बनवणार आहे। तर त्याच्यासाठी बघा इथे माझी तयारी चालू आहे। मटर पनीरची डिटेल रेसिपी मी तुम्हाला वेगळ्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार। तर खीरसुद्धा बनत आलेली, मटर पनीरची जी भाजी आहे तर तीसुद्धा तयार झालेली, सोबतच पापड वगैरे तळून घेतले। म्हणजे बघा जेव्हा असा छान शोकचार स्वयंपाक असतो तर त्यावेळेला ना एकतर ना म्हणजे जेवणही छान वाटतं आणि देवांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो। तर नैवेद्यासाठी सुद्धा स्पेशल असं जे जेवण आहे तर ते मस्त असं बनवून तयार होतं। तर मटर पनीर, खीर, तळलेले पापड आणि सोबतच जे आपलं बेसिक जेवण असते भात, कढी, पोळ्या वगैरे तर सगळं बनवून तयार झालं। छान असा नैवेद्याचा ताट काढून घेतला। आज श्रावणी सोमवारची पूजा वेगळी ठेवलेली, तर तिथे आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये मस्त छान असा नैवेद्य दाखवला। आणि आजची पूजा बघा अशा प्रकारे झालेली। काल एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, याच्याशी रिलेटेड लॉंग व्हिडिओ उद्याला तुम्हाला येईल। सोबतच आज बघा सायंकाळच्या वेळेला ना बेलपत्राच्या झाडाजवळ पार्थिव शिवलिंगाचं पूजनसुद्धा केलेलं होतं। तर ती पूजा काही मी उचललेली नव्हती, कारण लगेच म्हटलं पूजा उचलण्यापेक्षा थोड्या वेळाच्या नंतर मग विसर्जन करायचं। तर तेच पार्थिव शिवलिंगाचं विसर्जनसुद्धा करून घेतलं। आणि त्यानंतर मग रात्रीच्या वेळेला ही जी पूजा ठेवलेली होती मी शिवपिंडीची, तर ती पूजासुद्धा उचलून घेते, कारण दुसऱ्या दिवशी मग खूप धावपळ होते। त्यामुळे मग रात्रीलाच ही जी पूजा आहे तर ती मी उचलून घेते। तर चला आजचा जो मिनी व्लॉग आहे तो मी इथेच संपवते। आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय। हर हर महादेव।